Today I am speaking about the function of tragedy according to Aristotle, and the function of tragedy according to Aristotle is catharsis. Okay, as I earlier said, Aristotle, whatever spoke or wrote, that was in Greek, but later on his speeches or his lectures were translated into many other languages. Okay, particularly in Arabic and Latin. And later on, these sources or these texts were translated into modern languages like English. And therefore, what the original term means cannot be guessed. And therefore, different translators, okay, translated these the terms from poetics at different levels, okay, according to their own understanding. त्यांना त्या टर्मचा काय अर्थ वाटला त्यानुसार त्यांनी त्याचं इंटरप्रिटेशन केलं. जसं तुम्हाला सांगितलं की हॅमर्शिया एक टर्म आहे. हॅमर्शिया म्हणजे एक कॅरेक्टर मधला विकनेस, ओके, एक फ्लॉ. परंतु त्याचं ट्रान्सलेशन करताना काही जणांनी त्याला विकनेस सांगितलं, पर्सनॅलिटी मधलं एखादा शॉर्टकमिंग. काही जणांनी त्याला एरर ऑफ जजमेंट सांगितलं. काही जणांनी त्याला कुठलं तरी एखादी मिस्टेक सांगितली, नकळत घडलेली. ओके, तर अशा खूप साऱ्या लेवलवर त्याला इंटरप्रेट केलं जातं. तसंच फंक्शन ऑफ ट्रॅजेडी काय आहे, तर अरिस्टॉटलने म्हटलं होतं की फंक्शन ऑफ ट्रॅजेडी इज कॅथार्सिस. परंतु त्या कॅथार्सिस शब्दाला ट्रान्सलेट करताना मात्र बऱ्याच जणांनी स्वतःचे असे ओपिनियन्स त्याच्याशी मांडले. आणि मग त्यामध्ये पर्गेशन थिअरी एक पुढे आली, त्यानंतर प्युरिफिकेशन थिअरी एक समोर आली, आणि क्लॅरिफिकेशन, अशा 3 थिअरीज समोर आल्या. 3 पेक्षाही वेगळे अर्थ काही जणांनी काढलेत, बट देर आर ॲटलिस्ट 3 डिफरंट मिनिंग्स ऑफ द सेम टर्म कॉल्ड कॅथार्सिस. अजून कॅथार्सिस हा शब्द ग्रीक भाषेमध्ये असल्यामुळे त्याचं इंग्लिशमध्ये जे ट्रान्सलेशन केलं जाते किंवा इंग्लिशमध्ये त्याला जेव्हा स्पेल केलं जाते, लिहिल्या जाते, त्यावेळेस तुम्ही त्याची सुरुवात सीहून करू शकता. ओके, हिअर यू कॅन फाइंड इट. ओके, किंवा केहून सुद्धा करू शकता. ओके, बोथ द स्पेलिंग्स आर करेक्ट. तुम्ही सी ठेवलं तरी चालतं किंवा के ठेवलं तरी चालतं. आणि हे काय आहे कॅथार्सिस, तर ट्रॅजेडीचं फंक्शन आहे, जे की हायेस्ट असतं किंवा हायर लेवलचं असतं, विच कॅन नॉट बी एल्ड और विच कॅन नॉट बी प्रोड्युस्ड बाय एनी अदर फॉर्म ऑफ लिटरेचर, असं अरिस्टॉटल म्हणतो. म्हणजे इपिक हे सुपेरियर जरी असलं तरी सुद्धा ट्रॅजेडीपेक्षा सुपेरियर नाही आहे. आणि इपिक पासून जरी प्लेजर मिळत असला तरी सुद्धा जो प्लेजर ट्रॅजेडी पाहिल्याच्या नंतर मिळतो तो प्लेजर इपिक पासून मिळत नाही. ओके, आणि हा हायेस्ट लेवलचा जो प्लेजर आहे तो प्लेजर म्हणजे कॅथार्सिस. ओके, तर ट्रॅजेडीचं फंक्शन काय आहे, प्लेजर देणं. प्लेजर मीन्स आनंद देणं, आणि तोही आनंद कसा, उच्च दर्जाचा, हायर काइंड. आणि या उच्च दर्जाच्या आनंदाला त्याने नाव काय दिलं तर कॅथार्सिस. आणि हा मग उच्च दर्जाचा आनंद, ओके, हायर लेवल ऑफ प्लेजर, ज्याला आपण एक्स्टसी म्हणू शकतो कदाचित, तर ती एक्स्टसी का मिळते, तर त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे खालच्या 3 वेगळ्या वेगळ्या थिअरीजमध्ये, ज्या थिअरीज आपण आज पाहणार आहोत. ओके, तर हायर प्लेजर ॲज द एंड ऑफ ट्रॅजेडी. एंड म्हणजे उद्देश, अंतिम उद्देश. ओके, शेवटचा उद्देश ट्रॅजेडीचा काय असतो किंवा फंक्शन काय असतं ट्रॅजेडीचं, तर टू गिव्ह हायर काइंड ऑफ प्लेजर, सगळ्यात उच्च दर्जाचा प्लेजर देणं, आनंद देणं ऑडियन्सला, पाहणाऱ्याला. ओके, बट अनफॉर्च्युनेटली धिस पॉइंट वॉज ब्रीफली टचड ऑन इन पोएटिक्स. परंतु पोएटिक्समध्ये त्याचं जास्त एक्सप्लेनेशन नाही आहे, आणि म्हणूनच कॅथार्सिस या शब्दाचा नेमका अर्थ काय याबद्दल वेगळे वेगळे प्रवाह किंवा वेगळे वेगळे वाद तयार झालेत. ओके, जसं की तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की सम पार्ट ऑफ दिस बुक
कॉल्ड पोएटिक्स इज लॉस्ट, हरवलेला आहे, सर्वच्या सर्व उपस्थित नाही आहे किंवा सर्वच्या सर्व अवेलेबल नाही आहे, आणि म्हणून याचा बराचसा पार्ट हरवलेला आहे, आणि कदाचित या फंक्शन ऑफ ट्रॅजेडी, ज्याला आपण कॅथासिस म्हणतो, त्याचं एक्सप्लेनेशन कदाचित हरवलेलं आहे, लॉस्ट झालेलं आहे, आणि म्हणून जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये फार कमी इन्फॉर्मेशन कॅथार्सिस बद्दल आलेली आहे, कुठेतरी 2-4 वाक्ये. ओके. आणि कॅथार्सिस काय असतं तर स्टिअरिंग अप, स्टिअर करणं मीन्स ढवळणे, ओके, हलवणे. तर स्टिअरिंग अप पीटी अँड फिअर, माणसामध्ये ज्या भावना असतात, पर्टिक्युलरली पीटी आणि फिअर, या भावनांना स्टिअर करणं म्हणजे उत्तेजित करणं, त्याला ढवळणं, ज्या की शांत बसल्या असतात. देन डिस्पेलिंग देम इज द फंक्शन ऑफ ट्रॅजेडी, आणि नंतर त्यांना डिस्पेल करणं. ओके, हा एक वाद झाला. ओके, वेगळे वेगळे वाद आहेत, आणि नंतर त्याला डिस्चार्ज करणं किंवा नको असलेला भाग काढून टाकणं वगैरे वगैरे. तर हे ट्रॅजेडीचं फंक्शन आहे असं लोक म्हणतात. त्यानंतर काय म्हणतो तो, तर अरिस्टॉटल प्रॉमिस्ड अ फुलर एक्सप्लेनेशन. ओके, तो म्हणला की मी नंतर या पोएटिक्सच्या नंतरच्या पार्टमध्ये या कॅथार्सिसचं तुम्हाला पूर्ण एक्सप्लेनेशन करतो किंवा अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. बट ॲक्च्युली ही कुड नॉट डू सो, किंवा त्याने ते केलेही असेल, परंतु तो पार्ट आता आपल्यामध्ये अवेलेबल नाही आहे. बट वॉज प्रोबॅबली लॉस्ट टू हिस्ट्री, पण तो पार्ट इतिहासामध्ये हरवला, इतिहासामध्ये जमा झाला, आज अवेलेबल नाही आहे. ओके, विथ हिज बुक ऑन कॉमेडी, तो कॉमेडीबद्दलही बरंच काही लिहितो. ओके, मी या माझ्या प्रेझेंटेशनमध्ये कुठेही कॉमेडीचा उल्लेख केला नाही आहे, म्हणजे जास्त लिहिलेलं नाही आहे. तर कॉमेडीवर पण एक छोटा प्रश्न येऊ शकतो 4 मार्क्ससाठी, तर कॉमेडी 4 मार्क्ससाठी तयार करून ठेवा. ठीक आहे. तर कॉमेडीबद्दलही त्याला बोलायचं होतं, एपिकबद्दलही त्याला बोलायचं होतं, पण तो बोलू शकला नाही. ओके, कॅथार्सिसबद्दल पण बोलू शकला नाही. कदाचित तो पार्ट लॉस्ट झालेला आहे, तो पार्ट हरवलेला आहे. त्यानंतर थ्रू पीटी अँड फिअर इफेक्टिंग द प्रॉपर कॅथार्सिस ऑफ दिस इमोशन्स. ओके, ही डेफिनेशन आहे, आणि त्या डेफिनेशनचा लास्ट कन्क्लुडिंग पार्ट. ओके, थ्रू पीटी अँड फिअर अफेक्टिंग द प्रॉपर कॅथार्सिस ऑफ दिस इमोशन्स. ओके, ऑडियन्सचे जे पीटी आणि फिअर्स असतात, त्यांना अराउज करून त्यांच्या भावनांचं कॅथार्सिस केलं जातं. ओके, प्युरिफिकेशन म्हणा, पर्गेशन म्हणा, किंवा क्लॅरिफिकेशन केलं जातं, हे फंक्शन आहे. ठीक आहे. तर या 3 ज्या डिफरंट मेजर थिअरीज आहेत, 3 पेक्षा जास्तही थिअरीज असतील, पण आपल्याला 3 मेजर थिअरीज पाहायच्या आहेत. थिअरीज म्हणजे काय, तर अरिस्टॉटलने कॅथार्सिस म्हणजे काय अरिस्टॉटलच्या मते, हे काही लोकांनी त्यांच्या त्यांच्या गेसनुसार, त्यांच्या त्यांच्या तर्क लावून ते काढलेले आहेत. ओके, त्या 3 वेगळे वेगळे इंटरप्रिटेशन्स, वेगळे वेगळे अर्थ कॅथार्सिस शब्दाचे, त्याला आपण थिअरी म्हणतो. तर पहिली थिअरी किंवा पहिले इंटरप्रिटेशन काय आहे, तर पर्गेशन. ओके, पर्ज करणं किंवा पर्गेशन करणं म्हणजे नको असलेला भाग काढून टाकणे. ओके, जो भाग खराब झालेला आहे, खूप दिवसानंतर काय होतं, वरची लेवल जी असते कुठल्याही एखाद्या जमिनीची वगैरे, ती खराब होते, मग ती वरची लेवल थोडीशी काढून टाकायची, त्याला काय म्हणायचं, पर्ग. तर द सप्रेस्ड फिलिंग्स, पीटी और फिअर, आर अराउज्ड नॉट टू रिमूव्ह देम कम्प्लिटली. ओके, अराउज करणं मीन्स त्या उत्पन्न करणं. ओके, मोठ्या प्रमाणात त्यांना तयार करणं, पण कशामुळे तयार करणं, कारण की त्या सप्रेस्ड असतात. ओके, समाजामध्ये जर तुम्ही भित्रे आहात म्हणून जर सांगितलं तर लोक हसतील. जर तुम्हाला विनाकारण कोणाची दया येते असं जर तुम्ही सांगितलं तरी लोक हसतील. ओके, म्हणून आपण काय करतो, या फिलिंग्स ज्या आहेत, दुसऱ्याबद्दल वाटणारी दया किंवा किंवा आपल्याला वाटणारी भीती, हे आपण सप्रेस करतो. सप्रेस करणं मीन्स दाबून टाकणं, आणि मग या दाबून टाकलेल्या फिलिंग्सला आपण समाजामध्ये बाहेर काढत नाही. त्यामुळे काय होतं, तुम्ही जर एखादी फिलिंग तुमच्या मनामध्ये दाबून ठेवत असाल, तर त्याचा तुमच्या सायकॉलॉजीवर, तुमच्या मनावर वाईट परिणाम होतो. ओके, आणि म्हणून पीटी आणि फिअर जर तुम्ही दाबून टाकत असाल, तर डेफिनेटली इट विल अफेक्ट युअर पर्सनॅलिटी और युअर मेंटॅलिटी. ओके, तुमच्या मनावर त्याचा परिणाम होतो, आणि मग मनावर जर परिणाम झाला तुमच्या सायकॉलॉजीवर, तर तुमचं बिहेवियर चेंज होऊ शकतं, बदलू शकतं, बिघडू शकतं. ओके, आणि म्हणून या गोष्टींना वाव दिला पाहिजे, या गोष्टींना सुद्धा मधून मधून अराउज केलं पाहिजे. ओके, आणलं पाहिजे. ओके, बट टू मेंटेन देअर प्रॉपर लेवल, आणि कशासाठी, तर त्यांची लेवल बरोबर कमी जास्त
करण्यासाठी, ओके, पाहिजे त्या प्रमाणात त्यांना ठेवण्यासाठी. तुम्हाला माहित आहे रडणं ही एक फिलिंग आहे, ओके, वीपिंग. मग रडणं चांगलं का वाईट? तर तुम्हाला माहित आहे की जर तुम्ही रडणं जर दाबून टाकलं तर एक वेळ त्याचा स्फोट होऊ शकतो. आणि तो स्फोट कशाच्या माध्यमातून होतो? तर हार्ट अटॅक. बरोबर आहे. तर त्यासाठी रडणं महत्वाचं आहे. म्हणजे ती फिलिंग जी आहे वीपिंग, रडण्याची, शोक व्यक्त करण्याची, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. पण विशेषतः जेंट्स काय करतात, त्याला सप्रेस करतात, दाबून टाकतात. आणि दाबून टाकल्यामुळे काय होते, तर त्यांना अटॅक येण्याचं प्रमाण जास्त असते. तसंच पीटी आणि फिअर या सप्रेस्ड फिलिंग्स आहेत, दाबून टाकलेल्या फिलिंग्स आहेत. मग त्यांना वर काढणं गरजेचं आहे. पूर्णपणे त्यांना काढून फेकून द्यायचं का? नाही. तर त्यांची क्वांटिटी जेवढी आहे तेवढी मेंटेन करायची आणि नको असलेली क्वांटिटी किंवा जास्त झालेली क्वांटिटी, ओके, खराब झालेली क्वांटिटी ती काढून टाकायची आहे. द एक्सेसिव्ह पार्ट ऑफ देम इज ड्रिव्हन आउट, ओके. आणि जर त्या फिलिंग्सचा पार्ट काही जर जास्त झाला असेल, नको तेवढा असेल, तर तो काढून टाकायचा. जसं रडण्याच्या माध्यमातून आपण काही गोष्टी बाहेर जाऊ देतो, ओके, आपलं मन मोकळं करतो. तशा पद्धतीनं पीटी आणि फिअर सुद्धा तो ट्रॅजेडी पाहत असताना आपल्या मनातून थोड्याफार प्रमाणामध्ये बाहेर निघून जातात. त्या रिफ्रेश होतात आणि आपल्या मनाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. आनंदावरून आठवलं, तुम्ही आनंद नावाचा पिक्चर पाहिला का, राजेश खन्नाचा? ओके, पाहिला असेल कदाचित. जर पाहिला नसेल तर पाहून घ्या. तर अशा ज्या ट्रॅजेडीज आहेत, विशेषतः विदाउट ब्रेक पहा. खूप छान पिक्चर आहे. तर तो पिक्चर पाहिल्याच्या नंतर तुम्हाला रडू येईल. आणि रडल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही बाहेर येसाल त्यावेळेस परत तुम्हाला काय वाटेल? फ्रेश वाटेल, छान वाटेल. ओके. म्हणजे एखाद्याचं दुःखद निधन पाहून सुद्धा आपल्याला त्या वेळासाठी जरी दुःख झालं तरी थोड्या वेळाने आपण परत फ्रेश होतो. ओके. आणि तो जो फ्रेश झाल्याच्या नंतरचा जे आनंद आहे, ओके, तो आनंद, तो प्लेजर, ओके, तो मिळवणं हे कोणाचं ध्येय आहे किंवा एम आहे? तर ट्रॅजेडीचं फंक्शन आहे, ध्येय आहे. ओके. रिलीज ऑफ इमोशनल टेन्शन. आपल्या भावनांमध्ये किंवा त्या ट्रॅजेडी पाहत असताना आपले इमोशन्स हे टेन्शनमध्ये असतात, टेन्समध्ये असतात. खूप त्यांची गर्दी तयार होते आपल्या मनामध्ये. आणि नंतर काय होते, त्यांना एकदाच रिलीज केलं जातं, सोडून दिलं जातं. जसं तुम्ही एक पिक्चरमध्ये आपल्या स्क्रीनवर बांध पाहतात, ओके. त्या बांधने काय केलं जातं, पाणी अडवलं जातं आणि एक्स्ट्रा झालेला पार्ट हा सोडून दिला जातो फ्लोच्या मार्फत, ओके. आणि जेवढा पाहिजे तेवढा मेंटेन केला जातो. अनवॉन्टेड किंवा एक्स्ट्रा झालेला पार्ट हा सोडून द्यायचा, बाहेर काढून द्यायचा. आणि बाकीचं पाहिजे तेवढं फक्त जवळ ठेवायचं. ठीक आहे. तसं रिलीज ऑफ इमोशनल टेन्शन ॲज आफ्टर अॅन ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स. आणि ट्रॅजेडी पाहताना तो जो एक्सपिरियन्स असतो तो ओव्हरवेल्मिंग असतो, आपल्याला गुदमरून टाकल्यासारखं होतं. किंवा आपण आपल्याला काही सुचत नाही तो सीन पाहत असताना. विशेषतः तुम्ही आताही पिक्चर जर टॉकीजमध्ये पाहत असाल किंवा घरी कोणी नसताना मन लावून पाहत असाल तर तुमचं मन भरून येतं, ओके. सगळीकडे म्हणजे तुमच्या मनावर तो पिक्चर किंवा ती इन्सिडेंट हवी होते आणि तुम्ही सुद्धा रडायला लागता, ओके. तर तसा ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स आल्याच्या नंतर जो प्लेजर मिळतं, तर ते प्लेजर हे ट्रॅजेडी देत असतं. दॅट रिफ्रेशेस अवर स्पिरिट. आणि ते फक्त आपल्या भावनांनाच रिफ्रेश करत नाहीत, आपलं स्पिरिट, आपला आत्मा, ओके, आपली पर्सनॅलिटी, ओके, जे काही तुम्ही आत्मा समजा किंवा पर्सनॅलिटी समजा, त्याला रिफ्रेश करण्याचं काम, ओके, त्याला एक नवीन चैतन्य देण्याचं काम कोण करते? तर तीच ट्रॅजेडी करते. जसं एखादं स्वप्न पाहिल्याच्या नंतर, त्या स्वप्नातून जागा झाल्याच्या नंतर तुम्हाला जसं वाटतं की अरे वा, झालं ते झालं, पण मी तर जिवंत आहो ना. त्या स्वप्नामध्ये जो कोणी माझ्यासारखा होता तो मरण पावला तर पावला, पण मी जिवंत आहो, ओके. त्याचं जे सुख वाटतं, ते सुख या किंवा ते आनंद या ट्रॅजेडीमधून किंवा ट्रॅजेडी पाहिल्याच्या नंतर मिळतो. ओके. काही जर आता ही थिअरी का मांडली गेली? कारण की तुम्हाला माहित आहे अरिस्टॉटलचे वडील डॉक्टर होते. तो स्वतःही काही ठिकाणी मेडिसिन तयार करण्याच्या मागे लागला होता. त्याच्या फॅमिलीमध्ये अजूनही बरेचसे डॉक्टर्स होते, वैद्य होते. आणि म्हणून कदाचित त्याने अरिस्टॉटलने ही जी थिअरी मांडली किंवा कॅथार्सिस शब्द मांडला, तर तो मेडिकलच्या माध्यमातून मांडला असेल, असं काही लोकांचं म्हणणं होतं. आणि म्हणून त्यांनी मेडिकलची टर्म, जे पर्गेशन टर्म आहे मेडिकलमधली, ती इकडे वापरण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यामध्ये काय होत असतं,
पर्गेशनमध्ये द लाईक क्युरिंग द लाईक, म्हणजे सारख्याने सारखं दुरुस्त करणं. आपण मराठीमध्ये काट्याने काटा काढणं म्हणतो, बरोबर आहे. पायात जर काटा रुतला तर पहिल्या काळामध्ये ते निडल वगैरे भेटायचे नाही, तर मग काय करायचे, दुसरा एक काटा घ्यायचे आणि त्या काट्याने पहिला काटा काढायचे. ओके. तसं जर तुमच्या मनामधले दुःख आणि भीती जर दबून राहिली असेल तर तुम्ही काय करायचं, तशाच दुःखद आणि भीतीदायक सीन किंवा ड्रामे पाहायचे, नाटक पाहायचे आणि तुमच्या मनातली भीती त्या बाहेरच्या ड्रामे पाहून घालून टाकायची. ओके. तुम्हाला झेंडू बॉम्ब माहित आहे? झेंडू बॉम्ब आपण काय करतो, जर काही आपलं हात पाय डोकं वगैरे दुखत असेल तर आपण ते लावतो. झेंडू बॉम्ब काय करतं, कधी माहित आहे तुम्हाला? तुमचं डोकं दुखते त्यावेळेस तुम्ही झेंडू बॉम्ब लावता, आणि झेंडू बॉम्ब काय करतं, तर तुमच्या डोक्याच्या आतल्या साईडनं जे काही तुम्हाला त्रास होत आहे, ज्या काही वेदना होत आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेदना ते काय करतात, बाहेरच्या साईडनं झेंडू बॉम्ब तयार करतं. म्हणजे आतल्या वेदनापेक्षा बाहेरच्या वेदना ह्या जास्त होतात, आणि मग आपलं मन जे आतल्या वेदनावर कॉन्सन्ट्रेट होतं ते हळूहळू बाहेरच्या साईडनं होणाऱ्या वेदनांवर कॉन्सन्ट्रेट करतं, आणि हळूहळू बाहेरच्या वेदनांचं जे काही त्रास होता तो त्रास कमी कमी होत जातो, आणि मग तो व्यक्ती नॉर्मल फील करायला लागतो. ओके. म्हणजेच लाईक क्युरिंग लाईक. तसंच तुम्ही स्टेजवर दुःखद आणि दयेच्या किंवा ते करुणेच्या ज्या इन्सिडेंट्स पाहता, त्यामुळे तुमच्या मनातल्या ज्या भावना असतात, पीटी आणि फिअर, त्या क्युअर होतात, चांगल्या होतात. ओके. और ड्राईव्ह अवे द एक्सेसिव्ह पार्ट ऑफ पीटी अँड फिअर थ्रो ट्रॅजिक अँड पॅथेटिक सीन्स. ओके. तर ज्या नको आहेत किंवा ज्या जास्त झालेल्या असतील भावना, त्या भावना ड्राईव्ह अवे करायच्या रडण्याच्या माध्यमातून वगैरे, किंवा त्या मनामध्ये आपल्या जे काही फिलिंग्स येतात त्याच्या माध्यमातून एक्सेस झालेल्या भावना ह्या बाहेर काढायच्या. ओके. आणि हे बाहेर काढण्याचं काम कोण करते, तर ट्रॅजिक आणि पॅथेटिक सीन. ट्रॅजिक म्हणजे दुःखाची सीन, पॅथेटिक मीन्स करुणामय सीन. जास्त फरक नाही आहे, जिथं ट्रॅजिक वाटतं तिथंच पॅथेटिक पण वाटतं. या सीनच्या माध्यमातून आपण आपल्या भावनांना शुद्ध करतो. ओके. मेडिसिनमध्ये पर्गेशन कशासाठी वापरलं जातं, तर स्पेशली फॉर डायजेस्टिव्ह सिस्टम. ओके. जर अपचन वगैरे झालं असेल तर त्या ठिकाणी पर्गेशन थिअरीचा वापर केला जातो. A purifying or figurative cleansing of the emotions, especially pity and fear, as an effect of tragic drama on its audience. ओके. ऑडियन्सवर याचा परिणाम होतो, आणि जे काही त्यांचं भावना असतात त्या भावनांना प्युरिफाय केलं जातं, त्यांची क्लिन्सिंग केलं जाते, म्हणजे साफसफाई केली जाते, आणि नको असलेला पार्ट हा कट केला जातो. ही झाली फर्स्ट थेअरी. नाउ द सेकंड थेअरी, दॅट इज प्युरिफिकेशन थेअरी. ओके. ही सुद्धा अनेक अनेक इंटरप्रिटेशन पैकी एक इंटरप्रिटेशन आहे. तर प्युरिफिकेशन मध्ये काय सांगितलं जाते, तर भावनांना कट केलं जात नाही. ओके. कापून बाहेर काढलं जात नाही, त्याऐवजी काय केलं जाते, तर त्याऐवजी त्यांना मेंटेन केलं जाते. ओके. दॅट इज दे आर सेफ्ड, ट्रेन्ड अँड कंट्रोल्ड. ओके. तर ते बघूत आपण. ऑल द इमोशन्स, पीटी, फिअर एटसेट्रा, याच्यामध्ये सांगतं की फक्त 2 इमोशन नाही आहे, किती जेवढे सारे इमोशन्स आहेत आपल्याकडे ते सगळे इमोशन्स, आणि त्या सगळ्या इमोशन्समध्ये मग पीटी असेल, फिअर असेल, किंवा अजून दुसरं कोणतं असेल. ओके. पीटी, फिअर, अँगर, हंगर, खूप साऱ्या फिलिंग्स आहेत. ओके. लस्ट वगैरे, या सगळ्या फिलिंग्स यांना काय केलं जाते, दे आर शेप्ड, त्यांना शेप दिले जाते किंवा द्यायला पाहिजे. दे आर ट्रेन्ड और दे शुड बी ट्रेन्ड, त्यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे भावनांना. ओके. आणि त्यांना कंट्रोल सुद्धा करायला पाहिजे. कशासाठी, तर लिस्ट टू हार्म अवर बिहेवियर, अदरवाईज आपला जो बिहेवियर आहे त्याला ते हार्मफुल ठरतील. ओके. जसं तुम्हाला एखादं काय म्हणू आपण, आळस आहे, ओके, किंवा राग आहे, जर तुम्ही रागाला कंट्रोल नाही केलं किंवा त्याला विशिष्ट ट्रेनिंग नाही दिली तर काय होईल, तुमचा बिहेवियर खराब होऊन जाईल. ओके. तुमच्या बिहेवियर त्याचा वाईट परिणाम पडेल. त्यासाठी रागाला काय करावं लागेल, तुम्हाला त्याला सेव्ह करावं लागेल, कंट्रोल करावं लागेल, आणि त्याला ट्रेन करावं लागेल. बरं, राग पूर्णपणे काढून टाकला तर चालेल का? नाही. तर उद्या कोणी येईल आपल्याला काही म्हणेल, मारून जाईल आपल्याला, आणि आपण काहीच करणार नाही.
म्हणजे राग हा पूर्णपणे काढूनही टाकायचा नाहीये आणि पूर्णपणे बंदही करायचं नाही किंवा ते कटही करायचं नाही. तर त्याला ट्रेनिंग द्यायची. म्हणजे विशिष्ट सिच्युएशनमध्ये तो राग विशिष्ट पद्धतीनेच बाहेर आला पाहिजे किंवा आला नाही पाहिजे. जसं एखादा गार्डनर, एखादा माळी बगीच्यामध्ये ज्या जाई वगैरे असतात, त्यांना तो कट करत नाही. तो त्यांना काय करतो, विशिष्ट पद्धतीने वळवतो फक्त. ओके. त्याला जागा दाखवतो, कुठे-कुठे जायचं, कसं-कसं जायचं ते. तर त्या पद्धतीनं आपले जे फीलिंग्स आहेत, ज्या काही इमोशन्स आहेत, त्याला शेप करायला पाहिजे, त्यांना ट्रेन करायला पाहिजे आणि त्यांना कंट्रोल करायला पाहिजे. आणि हे काम कोण करते? तर ट्रॅजेडी करते, असं काही क्रिटिकचं म्हणणं आहे. आणि त्यालाच त्यांनी प्युरिफिकेशन नाव दिलं. ओके. पीटी, फिअर, एटसेट्रा आर गुड टू अ सर्टन एक्सटेंट. ओके. पीटी, फिअर, अँगर, ओके, सगळ्या गोष्टी, हंगर असेल, अँगर असेल, स्लॉथ असेल, जे काय असतील, या सगळ्या गोष्टी एका लिमिटपर्यंत चांगल्या आहेत. ओके. नॉट टू द एक्स्ट्रीम लेवल. जसं तुम्हाला माहित असेल की जेवण सुद्धा एका लिमिटपर्यंत चांगलं आहे. कितीही जेवलं तर बरोबर नाहीये. ओके. इव्हन पॉयझन सुद्धा किंवा अल्कोहोल सुद्धा एका लिमिटपर्यंत चांगला आहे. ओके. वाईन हे पण बऱ्याचशा गोष्टीमधून आपण घेतही असतो, विशेषतः मेडिसिनमधून. ओके. पॉयझन सुद्धा एका लिमिटपर्यंत चांगला आहे. प्रत्येक गोष्ट एका लिमिटपर्यंत चांगली आहे आणि त्या लिमिटच्या बाहेर गेल्याच्या नंतर प्रत्येक गोष्ट ही वाईट आहे. म्हणून पीटी, फिअर वगैरे वगैरे कसं आहे, एका लिमिटपर्यंत चांगले असतात. म्हणून त्यांना आधीच वाढू देण्यापेक्षा त्यांना विशिष्ट पद्धतीने जर ट्रेन केलं तर ते जास्त वाढणार नाहीत आणि पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्या मेंटेन राहतील, कंट्रोलमध्ये राहतील, असं या प्युरिफिकेशन थेअरीवाल्यांचं म्हणणं आहे. सो दे शुड बी नरिश्ड आणि म्हणून त्यांना नरिश केलं पाहिजे, त्यांना जोपासलं पाहिजे. ओके. त्यांना लहानाचं मोठं करताना जे काही त्यांच्यावर संस्कार करायला पाहिजे, ते संस्कार नरिशमेंट चांगली पद्धतीने केली पाहिजे इन अ प्रॉपर वे. ओके. अँड नॉट ड्रिव्हन अवे. त्यांना बाहेर काढून टाकायचं नाही किंवा कट करायचं नाही. पहिल्या थेअरीच्या विरुद्ध ही थेअरी आहे. ट्रॅजेडी हेल्प्स मॉरली प्युरिफाय अवर फिलिंग्स फ्रॉम द ट्रॅजिक अँड पॅथेटिक सीन. ओके. ट्रॅजेडी काय करते? आपल्या भावनांना मॉरली प्युरिफाय करते. ओके. आणि हे प्युरिफाय करण्यासाठी काय वापरते? तर ट्रॅजिक आणि पॅथेटिक सीन वापरते. पहिल्यासारखंच आहे. ट्रॅजिक आणि पॅथेटिक सीनच्या माध्यमातून आपल्या भावनांचं शुद्धीकरण. देन ऑडियन्स लर्न्स किंवा ऑडियन्स लर्न हाऊ टू यूज देअर इमोशन्स ॲट प्रॉपर सिच्युएशन्स अँड इन प्रॉपर क्वांटिटी. ओके. आणि ड्रामा पाहिल्याच्या नंतर ऑडियन्सला कळून चुकतं किंवा कळतं की कुठल्या सिच्युएशनमध्ये कुठलं इमोशन किती प्रमाणात वापरावं. ओके. व्हेअर, हाऊ अँड इन व्हॉट क्वांटिटी दॅट इमोशन शुड बी युज्ड इन अ पर्टिक्युलर सिच्युएशन. दॅट द ऑडियन्स लर्न्स फ्रॉम दिस ड्रामा. आणि याच गोष्टीमुळे काय होतं, ऑडियन्सला आनंद मिळतो आणि हा आनंद म्हणजेच कॅथार्सिस. ओके. ज्याच्यामध्ये भावनांचं शुद्धीकरण झालेलं असते, भावना ट्रेन झालेल्या असतात, कंट्रोल झालेल्या असतात किंवा त्यांना शेप दिलेला असतो. ओके. आता एक तिसरी थेअरी समोर आली, जे की या पहिल्या दोनपेक्षा थोडी हटके आहे किंवा वेगळी आहे. ते दोन या थेअरीचे सपोर्टर्स म्हणतात किंवा सांगणारे लोक म्हणतात की ऑडियन्स अंडरस्टँड समथिंग, ऑडियन्स लर्न्स समथिंग फ्रॉम ट्रॅजेडी अँड धिस लर्निंग और धिस अंडरस्टँडिंग affects their emotions and therefore they get catharsis. ओके. कॅथार्सिसचा यांनी वेगळा अर्थ लावला, भावनांचं शुद्धीकरणच. पण भावनांचं शुद्धीकरण कशाच्या माध्यमातून? तर त्यांना काहीतरी कळतं, त्यांना काहीतरी क्लिअर होतं आणि हे क्लिअर झाल्यामुळे ते त्यांच्या जीवनामध्ये चुका करणं टाळतात आणि चुका जर त्यांच्या टळत असतील तर त्यापासून ओके त्यांना आनंद होतो आणि म्हणून ट्रॅजेडीपासून आनंद मिळतो, असं या क्लॅरिफिकेशन थेअरीवाल्यांचं म्हणणं आहे. बघूत आपण. ट्रॅजेडी इज मेड ऑफ ट्रॅजिक अँड पॅथेटिक इन्सिडेंट्स. ओके. हे तर माहीतच आहे, ट्रॅजेडीमध्ये ट्रॅजिक आणि पॅथेटिक घटना असतात. व्हेन अ स्पेक्टॅटर विटनेसेस देम, ज्यावेळेस स्पेक्टॅटर म्हणजे ऑडियन्स, ज्यावेळेस पाहणारा स्पेक्टॅटर किंवा ऑडियन्स या घटना पाहतो, पॅथेटिक आणि ट्रॅजिक, द इन्सिडेंट्स हॅव्हिंग युनिव्हर्सल ट्रूथ. आणि त्या घटनेमध्ये काय असते? तर युनिव्हर्सल ट्रूथ असते. ओके. अँड दॅट युनिव्हर्सल ट्रूथ बिकम क्लिअर टू हिम ऑर हर. आणि त्या ऑडियन्सला हे युनिव्हर्सल ट्रूथ कळतं. ओके. जसं की तुम्हाला माहीत असेल, किंग लिअर त्या 3 मुलींच्या बाबतीमध्ये शेवटच्या मुलीवर अन्याय करतो. ओके. एरर ऑफ जजमेंट. तो जज करू शकत नाही तिसऱ्या मुलीला, चुकीचं जज करतो, मिसजज, आणि मग तो चूक करतो.
हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे की लोकांना फ्लॅटरी आवडते, खोटं बोललेलं आवडतं लोकांना, आपली स्तुती केलेली आवडते. ओके. पण कधी कधी एखादी व्यक्ती खरी बोलते आणि ते आपल्याला पटत नाही मग त्यामुळे. तर हे युनिव्हर्सल ट्रूथ जे आहे हे त्या किंग लिअर मधून आपल्याला कळते. डिले इन ऍक्शन. हॅमलेट मारायला जातो आपल्या अंकलला पण मारत नाही, आणि मग शेवटी त्याला स्वतःचाही प्राण गमवावा लागतो, आपल्या आईचाही गमवावा लागतो, मित्राचाही गमवावा लागतो. ओके. ह्या गोष्टी कशा कळतात, कशामुळे कळतात आपल्याला, तर त्या नाटक पाहिल्यामुळे, ती ट्रॅजेडी पाहिल्यामुळे कळतात की एखादं काम करताना आपण उशीर करायला पाहिजे नाही. आपल्याला जर चान्स भेटला तर ते काम ताबडतोब करायला पाहिजे. तर ह्या गोष्टी युनिव्हर्सल ट्रूथ आहेत. त्या गोष्टी आपल्याला कळतात, समजतात. ओके. त्याचं आकलन होतं. ओके. मॅकबेथ सारखं आपण ओव्हर अँबिशियस व्हायला पाहिजे नाही. अँबिशन असावी पण ओव्हर अँबिशन नसावी. त्यानंतर सस्पिशियस नेचर नसावं ऑथेलो सारखं. ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतात, आणि क्लिअर झाल्यामुळे काय होतं, तर आपल्याला आनंद मिळतो. एखादी गोष्ट साधी जर कळाली आपल्याला गणितासारखी किंवा एखादं ग्रामर सारखा कॉन्सेप्ट जर क्लिअर झाली तर आपल्याला खूप मजा वाटते, खूप आनंद होतो. आणि जर जीवनाचं सत्य जर आपल्याला कळत असेल, युनिव्हर्सल ट्रूथ जर कळत असेल, तर किती मोठा आनंद होत असेल. आणि हा आनंद म्हणजेच कॅथार्सिस असं या थेरीला मानणारे लोक आहेत. सो ही ऑर शी म्हणजे ऑडियन्स, ही ऑर शी लर्न्स फ्रॉम द हॅमर्शिया. म्हणून ऑडियन्स काय कशापासून शिकते, हॅमर्शियापासून शिकतो. हॅमर्शिया म्हणजे त्या हिरोमध्ये जो दोष असतो तो दोष. ओके. त्याच्यामधल्या एरर्स म्हणा किंवा त्याच्यामधले फ्लॉ म्हणा. फ्लॉ म्हणजे कमतरता. ओके. ट्रॅजिक हिरो मधल्या. आणि त्या ट्रॅजिक हिरो मधल्या ज्या कमतरता आहेत, ज्या की तुम्हाला मी आताच सांगितलं, सस्पिशियस नेचर असेल, ओव्हर अँबिशन असेल, एरर ऑफ जजमेंट असेल किंवा डिले इन ऍक्शन असेल, तर या गोष्टींपासून ऑडियन्स शिकतात. धिस लर्निंग और अंडरस्टँडिंग हेल्प्स हिम और हर नॉट टू कमिट द सेम एरर्स इन हिज ऑर हर लाईफ. ओके. आणि या गोष्टी ज्यावेळेस ऑडियन्सला माहीत होतात, त्यावेळेस त्यांना त्याचबरोबर एक गोष्ट माहीत होती की अशा पद्धतीचं आपण आपल्या जीवनात वागणं चुकीचं आहे. अशा पद्धतीच्या चुका आपण आपल्या लाईफमध्ये टाळल्या पाहिजेत. ओके. आणि त्यापासून मग काय मिळते, तर त्यांना अंडरस्टँडिंग मिळते. ओके. क्लॅरिफिकेशन होतं त्यांच्या चुकांचं किंवा त्या गोष्टींचं, आणि मग ते हेच क्लॅरिफिकेशन म्हणजेच क्लॅरिफिकेशन थेअरी किंवा कॅथार्सिसचा एक अर्थ. Because of this clarification or understanding of incidents किंवा errors, Aristotle says spectator enjoys the tragedy. Spectator म्हणजे ऑडियन्स किंवा ऑडियन्स एन्जॉय द ट्रॅजेडी. ओके. अरिस्टॉटलचं म्हणणं असं आहे, असं या थेरीवाल्यांचं म्हणणं आहे की अरिस्टॉटल म्हणतो की लोकांना ट्रॅजेडी खूप एन्जॉय होतं, ट्रॅजेडीमध्ये किंवा ट्रॅजेडी पाहिल्यावर खूप आनंद होतो. त्याचं कारण त्या लोकांना हॅमर्शिया कळतो किंवा ज्या चुका हिरोने केल्या त्या चुका कळतात, आणि ते लोक ऑडियन्स आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या चुका टाळतात. आणि म्हणून ट्रॅजेडी पाहून सुद्धा, एक दुःखद नाटक पाहून सुद्धा, एका चांगल्या व्यक्तीचा मृत्यू स्टेजवर पाहून सुद्धा ऑडियन्स काय करतात, आनंद व्यक्त करतात. त्याच्या मागचं कारण हे आहे की त्यांना ते युनिव्हर्सल ट्रूथ कळालेलं असतं, हॅमर्शिया कळालेलं असतं.